नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरला व्यवस्थापनाचे तिसरे महत्त्वाचे कार्य ते म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन हे विचारात घेणार आहोत. या अगोदर आपण नियोजन आणि संघटन हे व्यवस्थापनाचे कार्य विचारात घेतलेले होते. तर आज आपण कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य विचारात घेणार आहोत. आता यामध्ये व्यवसाय संस्थेमध्ये विविध विभाग हे कार्यरत असतात आणि या विविध विभागांचे कार्य हे वेगवेगळे असतात. म्हणून या सर्व विभागांमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. म्हणून आपल्याला कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व इथे दिसून येत असते. म्हणजे इथे विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. त्याचबरोबर या विविध विभागांमध्ये जर कर्मचाऱ्यांची निवड करायची असेल तर त्या कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रता, त्याचे अनुभव, त्याचबरोबर त्याच्या अंगी असलेले विविध कौशल्य या सर्व बाबींचा विचार करून त्या कर्मचाऱ्याची योग्य विभागामध्ये निवडही केलेली असते. म्हणून कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. किंवा योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे असे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर या कर्मचारी व्यवस्थापनामध्ये विविध घटकांचा समावेश हा होत असतो. त्यामध्ये लक्षात घ्या की कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करणे, त्यांची निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर त्यांना कार्याची जबाबदारी देणे, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे, त्यांची बदली करणे, त्यांना बढती देणे म्हणजे त्यांचं प्रमोशन करणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करणे, या सर्व बाबींचा समावेश हा कर्मचारी व्यवस्थापनामध्ये होत असतो. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या की व्यवसाय संस्थेमध्ये विविध विभागांमध्ये विविध कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करणे, त्यांची निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कार्याची जबाबदारी त्यांना देणे, त्याचबरोबर त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करणे, त्यांची बदली करणे, त्यांना बढती देणे, त्यांच्या कार्याचं मूल्यमापन बढती केल्यानंतर त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करणे, या सर्व घटकांचा समावेश हा कर्मचारी व्यवस्थापनामध्ये होत असतो. जर एखादी व्यवसाय संस्था जर नव्याने स्थापन झालेली असेल किंवा तिची नव्याने स्थापना त्या व्यवसाय संस्थेची केलेली असेल तर त्या व्यवसाय संस्थेच्या विविध विभागांमध्ये विविध कर्मचाऱ्यांची निवड करण्याची जबाबदारी ही त्या व्यवस्थापकांची असते. म्हणून कर्मचाऱ्यांची निवड करणे हे कार्य उच्च व्यवस्थापनाचे असते हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. एकदा की कर्मचाऱ्यांची जर उच्च व्यवस्थापनाकडून निवड झाली आणि जर कर्मचारी प्रत्यक्षरित्या जर उत्पादनाच्या तंत्रामध्ये कार्य करत असतील, आता उत्पादनाचे तंत्र म्हणजे काय? एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी ज्या तंत्राचा वापर केला जातो ते तंत्र म्हणजे उत्पादन तंत्र. म्हणजे कर्मचारी अशा उत्पादन तंत्राचा जेव्हा वापर करतील तेव्हा त्या व्यवसाय संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची वाढ होऊन त्या व्यवसाय संस्थेला नफा हा होत असतो. किंवा भविष्यामध्ये जर त्या उत्पादन तंत्रामध्ये काही बदल झाला तर तो बदल आत्मसात करण्यासाठी किंवा त्या बदलाविषयी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे इथे लक्षात घ्या की उत्पादनाच्या तंत्रामध्ये बदल झाल्याबरोबरच त्या तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर करावा यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतं.
म्हणजे इथे मी तुम्हाला जे काही विविध घटकांचा समावेश कर्मचारी व्यवस्थापनामध्ये होत असतो ते सर्व घटकांचा जो काही उल्लेख केलेला आहे त्या सर्व बाबी आपल्याला कर्मचारी व्यवस्थापनामध्ये विचारात घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर एक बाब लक्षात घ्या की या कर्मचारी व्यवस्थापनामध्ये अनेक कर्मचारी हे व्यवसाय संस्था सोडून जात असतात किंवा काही कर्मचाऱ्यांचा अचानक मृत्यू होणे, त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांचा अपघात होणे, ह्या काही घटना असतात या घटना या वारंवार घडत असतात. म्हणून या घटना वारंवार घडत असल्यामुळे कर्मचारी व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे असे आपल्याला म्हणता येईल. का म्हणता येईल? कारण की यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जाते, बढती दिली जाते, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्या कामाचं मूल्यमापन केलं जातं, त्यांना योग्य कार्य दिले जातात आणि त्यांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण हे त्यांना किंवा विविध कार्यक्रम हे आयोजित केले जात असतात. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन हे सतत चालणारी प्रक्रिया आहे असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे इथं मी तुम्हाला थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो की कर्मचाऱ्यांची निवड करणे, त्यांची भरती करणे, त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना कामाची जबाबदारी देणे, त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करणे, त्यांचा विकास करण्यासाठी, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करणे, यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये आवश्यक असते. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन हे विचारात घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय हे इथे थोडक्यात जाणून घ्यायचे आहे. यामध्ये कर्मचारी व्यवस्थापनाची अतिशय साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे लक्षात घ्या की कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे कर्मचाऱ्यांना आणणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे म्हणजे काय? कर्मचारी व्यवस्थापन होय. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या की कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे कर्मचाऱ्यांना आणणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन होय. किंवा आपण कर्मचारी व्यवस्थापनाची दुसऱ्या प्रकारे व्याख्या ही लक्षात घेऊ शकतो. ती म्हणजे लक्षात घ्या की कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे कर्मचाऱ्यांची भरती करणे, त्यांची निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर त्यांना कार्याची जबाबदारी देणे, त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करणे, त्यांना मोबदला देणे, त्यांचा विकास साधण्यासाठी, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करणे म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन होय. म्हणजे इथं कर्मचारी व्यवस्थापनाची आपल्याला साधी सोपी इथे व्याख्या करता येईल. म्हणजे या सर्व घटकांचा समावेश म्हणजे आपल्याला इथे कर्मचारी व्यवस्थापन ही संकल्पना थोडक्यात इथे विचारात घेतलेली आहे किंवा आपण इथे ही संकल्पना थोडक्यात विचारात घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कर्मचारी व्यवस्थापन हे व्यवसाय संस्थेमध्ये का महत्त्वाचं आहे ते महत्त्व इथे विचारात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापनाचं पहिलं महत्त्व आहे ते म्हणजे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आता प्रभावी व्यवस्थापकीय कार्य म्हणजे कसं? अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य करण्यासाठी, उत्कृष्ट कार्य करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, आपण व्यवस्थापनाची जी काही कार्य आहेत, मग नियोजन असो, संघटन असो, निर्देशन असो किंवा नियंत्रण असो, ही जी काही व्यवस्थापनाची कार्य आहेत, ही कार्य योग्य रीतीने पूर्ण करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. म्हणून जर इथे कर्मचाऱ्यांचं योग्य रीतीने व्यवस्थापन केलेलं नसेल तर नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण ही कार्य कितीही योग्य रीतीने पूर्ण केली तरीसुद्धा त्याचा व्यवसायावर परिणाम होत नाही. कारण कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची निवड ही खूप महत्त्वाची असते आणि कोणत्याही व्यवसाय संस्थेची वाढ ही त्या व्यवसाय संस्थेच्या कार्यावर अवलंबून असते
आणि हे कार्य कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचारी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं असतं आणि कर्मचारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून एक प्रभावी व्यवस्थापकीय कार्य हे पूर्ण होत असतं. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे मानवी संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की व्यवसाय संस्थेची वाढ ही त्या व्यवसाय संस्थेच्या कार्यावर अवलंबून असते आणि ते कार्य त्या व्यवसाय संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. म्हणजे लक्षात घ्या, व्यवसाय संस्थेची जी काही मालमत्ता असते ती मालमत्ता म्हणजे कर्मचारी असतात. या कर्मचाऱ्यांना जर योग्य रीतीने प्रशिक्षण दिलं, त्यांना योग्य रीतीने मोबदला दिला आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना विविध कार्यक्रमांचं आयोजन करून दिलं आणि त्यांची प्रत्येक टप्प्यावर जर काळजी केली तर त्यांचा अतिरेक हा कमी होऊन मोठ्या प्रमाणावर त्यांची कार्यक्षमता वाढताना दिसून येत असते. आणि त्यांची कार्यक्षमता जर वाढली तर व्यवसायातील उत्पादनाच्या कार्यामध्ये बदल होताना दिसून येतो. व्यवसायातील उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढते आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर जर वाढले तर त्या व्यवसायाला नफा हा मोठ्या प्रमाणावर होतो आणि नफा मोठ्या प्रमाणावर झाला तर त्या व्यवसाय संस्थेचा विस्तार हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत असतो. म्हणून या मानवी संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे ते म्हणजे की सहसंबंध निर्माण करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आता व्यवसाय संस्थेमध्ये विविध विभाग असतात आणि या विविध विभागांचं कार्य हे वेगवेगळं असतं. उद्दिष्ट पण एकच असतं. लक्षात घ्या, व्यवसाय संस्थेमध्ये विविध विभाग जरी वेगवेगळे कार्य करत असतील तरीसुद्धा त्या व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट हे एकच असतं. म्हणून या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये, या सर्व विभागातील काम करणाऱ्या सर्व कामगारांमध्ये योग्य रीतीने सहसंबंध निर्माण करण्यासाठी, योग्य रीतीने समन्वय साधण्यासाठी, एकसमानता साधण्यासाठी, सहसंबंध निर्माण करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतं. पुन्हा हे तर सांगतो, लक्षात घ्या की व्यवसाय संस्थेमध्ये जे काही विविध विभाग कार्य करत असतात, या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी, एकसमानता साधण्यासाठी, त्याचबरोबर सहसंबंध निर्माण करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे, हे आपल्याला इथे लक्षात येत असतं. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे की मानवी संसाधनांचा विकास करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आता मानवी संसाधन म्हणजे काय, तर इथे कर्मचारी आलेत. मानवी संसाधन म्हणजे काय, कर्मचारी. आता इथे काही व्यवसाय संस्थेमध्ये काही कुशल आणि अकुशल कर्मचारी असतात आणि हे कर्मचारी व्यवसाय संस्थेची मालमत्ता असतात. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, कारण या कर्मचाऱ्यांवरच व्यवसाय संस्थेचं कार्य अवलंबून आहे. म्हणून व्यवसाय संस्थेतील जे काही कुशल अकुशल कर्मचारी असतात हे त्या व्यवसाय संस्थेची मालमत्ता असतात. जर या कुशल अकुशल कर्मचाऱ्यांना जर योग्य प्रशिक्षण दिलं, त्यांचा विकास साधून आणला तर त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते आणि कार्यक्षमतेमध्ये जर त्यांच्या वाढ झाली तर त्यांचा विकास होताना दिसून येतो. जर कर्मचाऱ्यांचा विकास झाला तर त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर दिसून येतो आणि कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम जर दिसून आला तर व्यवसायाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. उत्पादनामध्ये जर वाढ झाली तर व्यवसायाच्या नफ्यात वाढ होते आणि नफ्यात जर वाढ झाली तर व्यवसायाचा विस्तार हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत असतो. म्हणून मानवी संसाधनांचा विकास करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे की
तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आता इथे एक बाब लक्षात घ्या की व्यवसाय संस्थेमध्ये काही कुशल कर्मचारी असतात, ज्यांच्याकडे स्किल असते, असे कर्मचारी असतात आणि हे कर्मचारी त्या व्यवसाय संस्थेतील जे काही तंत्रज्ञान असते, जे काही टेक्नॉलॉजी असते, त्याचबरोबर विविध जे काही पद्धती असतात, विविध साहित्य असतात, त्यांचा योग्य रीतीने वापर करत असतात. कोण? जे कुशल कर्मचारी असतात असे कर्मचारी. हे जर योग्य तंत्रज्ञानाचा, योग्य पद्धतींचा, योग्य साहित्यांचा जर वापर करत असतील तर त्या व्यवसाय संस्थेतील उत्पादनामध्ये वाढ होताना दिसून येते. फक्त उत्पादनामध्ये वाढ होताना दिसून येत नाही तर त्या उत्पादनाच्या दर्जामध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसून येत असते आणि त्याचा परिणाम हा व्यवसाय संस्थेची वाढ होताना दिसून येते. म्हणून व्यवसाय संस्थेची संसाधनांचा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे आवश्यक असते. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे कार्यक्षमता वाढवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आता इथे कोणाची कार्यक्षमता वाढवायची आहे? तर इथे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. मग कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशा प्रकारे वाढवता येईल? तर त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्यांचा विकास साधण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन हे केलेलं असलं पाहिजे. जर त्यांना योग्य रीतीने प्रशिक्षण दिलं, योग्य कार्यक्रमांचं आयोजन केलं तर त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होताना दिसून येते आणि कार्यक्षमतेमध्ये जर वाढ झाली तर त्याचा परिणाम व्यवसायाच्या विकासावर दिसून येत असतो. त्याचबरोबर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आता इथे एक बाब लक्षात घ्या की दीर्घकालीन परिणाम कशा प्रकारे साधता येईल? तर इथे जर कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिलं आणि त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवली तर त्यांच्या कार्यक्षमतेचा परिणाम हा व्यवसाय संस्थेवर दीर्घकाळापर्यंत दिसून येत असतो. म्हणून दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे लक्षात घ्या की आवश्यक योगदान देण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आता इथे कर्मचाऱ्यांचं योगदान हे व्यवसाय संस्थेची वाढ करण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे जर कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिलं, त्यांचा विकास साधण्यासाठी त्यांना जर विविध कार्यक्रमांचं नियोजन करून दिलं तर भविष्यामध्ये ज्या काही समस्या असतील, जे काही आव्हाने असतील त्या आव्हानांना, त्या समस्यांना ते सहजपणे सामोरे जात असतात. म्हणजे इथे कर्मचारी योग्य रीतीने प्रशिक्षित झालेत, त्यांना योग्य रीतीने विकास साधण्यासाठी त्यांना विविध कार्यक्रमांचं आयोजन करून दिलं तर भविष्यामध्ये जे काही आव्हाने असतील, ज्या काही समस्या असतील त्या समस्यांना ते सहज सामोरे जात असतात आणि सामोरे गेल्यामुळे ती व्यवसाय संस्था पुढे सातत्याने चालू राहत असते किंवा सातत्याने प्रगती करत असते. म्हणून इथे कर्मचाऱ्यांचं योगदान देण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतं, हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे की कामाचे समाधान मिळण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आता कामाचे समाधान हे कोणाला मिळालं पाहिजे? की कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्याला कामाचं समाधान केव्हा मिळेल? जर त्यांना विविध ऑफर्स दिलेत किंवा ते ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी जर त्यांना योग्य वातावरण निर्माण करून दिलं, त्याचबरोबर त्यांच्या नोकरीची त्यांना जर हमी दिली तर त्यांच्या कामामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत असतो. म्हणजे ते जे काही कार्य करत असतात ते कार्य योग्यरीतीने पूर्णपणे समाधानाने ते कार्य पूर्ण करत असतात. म्हणून त्यांच्या कामाचं समाधान त्यांना मिळण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतं. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या की जर कर्मचाऱ्यांना
योग्य रीतीने ते ज्या ठिकाणी काम करत आहे त्या कामाची जर त्यांना हमी दिली, त्याचबरोबर नोकरीची हमी दिली आणि त्यांना योग्य मोबदला दिला, तर त्यांना त्यांच्या कामाचं समाधान झाल्यासारखं वाटतं. आणि जर त्यांना त्यांच्या कामाचं समाधान झालं तर व्यवसाय संस्थेवर मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम होताना दिसून येत असतो. म्हणून कामाचे समाधान मिळण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे की सुसंवाद टिकून ठेवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आता इथं एक बाब लक्षात घ्या की व्यवसाय संस्थेमध्ये जर कर्मचाऱ्याची योग्य रीतीने निवड होत असेल, योग्य रीतीने त्याला प्रशिक्षण दिलं जात असेल आणि त्याची योग्य कालावधीनंतर त्याला बढती दिली जात असेल, तर एक प्रकारे व्यवसाय संस्थेमध्ये शांतता निर्माण होते आणि तिथे सुसंवाद मोठ्या प्रमाणावर टिकून दिसताना आपल्याला दिसत असतो. म्हणजे इथं लक्षात घ्या की व्यवसाय संस्थेमध्ये जर योग्य रीतीने कर्मचाऱ्यांची निवड केली, योग्य रीतीने त्यांची भरती केली, मूल्यांकन केलं, त्यांची बढती दिली, तर व्यवसाय संस्थेमध्ये एक प्रकारची शांतता टिकून राहत असते. आणि शांतता जर टिकून राहिली तर एक प्रकारे सुसंवाद हा चांगल्या प्रकारे टिकून ठेवणे शक्य होत असते. म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये सुसंवाद टिकून ठेवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या की आपण कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व विचारात घेतलेत. त्यामध्ये पहिलं महत्त्व आहे ते म्हणजे की प्रभावी व्यवस्थापकीय कार्य करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. ते म्हणजे कसं, लक्षात घ्या की व्यवस्थापनाची जी काही कार्य आहेत, नियोजन असेल, संघटन असेल, निर्देशन असेल किंवा नियंत्रण असेल, ही कार्य योग्य रीतीने पूर्ण करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरं महत्त्व विचारात घेतलेलं होतं ते म्हणजे की मानवी संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची निवड केली जाते, नेमणूक केली जाते, भरती केली जाते, प्रशिक्षण दिलं जाते, त्यावेळेस प्रत्येक टप्प्यावर त्यांची काळजी घेतली गेलेली असली पाहिजे. जर त्यांची योग्य रीतीने काळजी घेतली तर त्यांचा अतिरेक हा टाळला जातो आणि त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होताना दिसून येत असते. म्हणून मानवी संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरं महत्त्व विचारात घेतलं होतं ते म्हणजे सहसंबंध निर्माण करण्यासाठी मानवी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. व्यवसाय संस्थेमध्ये विविध विभागांमध्ये विविध कर्मचाऱ्यांमध्ये योग्य रीतीने समन्वय साधण्यासाठी, त्यांच्यामध्ये सहसंबंध निर्माण करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात घेता येते. त्यानंतर पुढे मानवी संसाधनांचा विकास करण्यासाठी इथे कर्मचारी व्यवस्थापन हे आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण व्यवसाय संस्थेतील जे काही कुशल कर्मचारी असतात किंवा अकुशल कर्मचारी असतात, हे कर्मचारी व्यवसाय संस्थेची मालमत्ता असतात. म्हणून जर त्यांना योग्य रीतीने प्रशिक्षण दिलं, त्यांचा विकास साधून आणला, तर त्याचा व्यवसाय संस्थेवर चांगला परिणाम होताना दिसून येत असतो. म्हणून मानवी संसाधनांचा विकास करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे आवश्यक आहे. त्यानंतर क्रमांक 5वं महत्त्व आपण विचारात घेतलं होतं ते म्हणजे की तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे आवश्यक आहे. आता बघा की व्यवसाय संस्थेमध्ये काही कर्मचारी हे कुशल कर्मचारी असतात आणि हे कर्मचारी योग्य रीतीने तंत्रज्ञानाचा वापर करत असतात, विविध पद्धतींचा, त्याचबरोबर विविध साहित्यांचा योग्य रीतीने वापर करत असतात. म्हणून त्याचा परिणाम व्यवसाय संस्थेच्या उत्पादनावर दिसून येत असतो आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय संस्थेला फायदा होत असतो. म्हणून तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे आवश्यक आहे. त्यानंतर क्रमांक 6 की कार्यक्षमता वाढवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतं. म्हणजे इथे कार्यक्षमता ही कर्मचाऱ्यांची वाढताना दिसून येत असते. म्हणजे जर कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिलं आणि त्यांचा विकास साधून आणला, तर तिथे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढताना दिसून येते आणि त्याचा परिणाम व्यवसाय संस्थेवर होताना दिसून येतो.
त्यानंतर दीर्घकालीन परिणाम साध्य करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. इथे कर्मचारी हे व्यवसाय संस्थेची मालमत्ता असतात आणि जर त्यांना योग्य रीतीने प्रशिक्षण दिलं गेलं तर त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होताना दिसून येतो आणि आपोआप व्यवसाय संस्थेवर दीर्घकालीन परिणाम हा होताना दिसून येतो. म्हणून दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक योगदान देण्यासाठी सुद्धा कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतं. कारण की जर कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिलं गेलं, त्यांना योग्य रीतीने विकास त्यांचा साधण्यासाठी त्यांना कार्यक्रमाचं आयोजन जर करून दिलं तर भविष्यामध्ये जे काही समस्या असतील, जे काही आव्हाने असतील, त्या आव्हानांना सामोरं कशा प्रकारे जायचं यासाठी हे कर्मचारी त्यांचं योगदानही देत असतात. म्हणून इथे कर्मचारी व्यवस्थापन हे आवश्यक असतं. त्यानंतर पुढे कामाचं समाधान मिळण्यासाठी सुद्धा कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. कारण जर कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणाची जर परिस्थिती टिकवून ठेवली आणि त्यांना नोकरीची हमी दिली आणि त्यांना योग्य रीतीने चांगले मानधन दिले तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे समाधान होताना दिसून येते. म्हणून इथे कर्मचारी व्यवस्थापन गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचं म्हणजे सुसंवाद टिकून ठेवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे आवश्यक आहे. बरोबर आहे. यामध्ये जर कर्मचाऱ्यांना योग्य रीतीने प्रशिक्षण दिलं गेलं, योग्य रीतीने त्यांची निवड केली गेली, त्यांच्या कामाचं योग्य रीतीने मूल्यांकन केलं गेलं तर व्यवसाय संस्थेमध्ये एक प्रकारची शांतता टिकून राहत असते. जर शांतता टिकून राहिली म्हणजेच तिथे आपल्याला योग्य रीतीने सुसंवाद होताना तिथे दिसून येत असतो. म्हणून सुसंवाद योग्य रीतीने साधण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे आवश्यक आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढचं पुढचं कार्य विचारात घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्हाला कर्मचारी व्यवस्थापनामध्ये काही शंका असतील तर त्या तुम्ही मला वैयक्तिकरित्या मेसेज करून किंवा कॉल करून फोन करून विचारलं तरी चालेल. तोपर्यंत धन्यवाद.